मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 65. आज कल पाँव जमी पर नहीं पडते मेरे. घरात पाऊल ठेवताना मेघा गंभीर चेहरा घेऊनच शिरली. आई बाबांच्या गप्पा रंगलेल्या. विषय तोच, राजीव. पण मेघाला पाहून दोघेही शांत. हळूच एकमेकांकडे पाहणे आणि मेघाचा अंदाज घेत गालातल्या गालात हसणे. ती नजर चोरत आतच निघून गेली. आई बाबा आता काय प्रश्न विचारणार माहीत आहे. प्लीज जियासमोर काही विषय नको. आर्याच्या रूममध्ये जिया आणि राधाताईंचा आवाज येत होता. आईस पॅक घेऊन आर्याचा मुरगळलेला पाय हळुवारपणे शेकणारी जिया. मेघाही तिथेच थांबली. जियाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मैत्रीण म्हणता म्हणता बेस्ट बडी झाले आहेत आणि आता तर मोठ्या बहिणीसारखी काळजी घेणं सुरू आहे. राधाताई जाता जाता कानात कुजबुजल्याच. दिलं का स्पेशल आमंत्रण आमच्या भाऊजींना? आर्या जियासमोर ओरडताही येईना आणि यावेळी तिने फक्त डोळे मिटले. गालावर हसू कायम. मेघा, तुझं आता काही खरं नाही. एकीकडे आई आणि एकीकडे राधाताई. जिया बाळा ये, तोही ड्रेस चेंज करून घे. आर्याचे कपाट उघडून त्यातून जियाला बसेल असा ड्रेस शोधण्याचा उपक्रम. सडपातळ आर्याचे जीन्स टी शर्ट गुटगुटीत जियाला बसणे थोडे कठीणच होते आणि त्या व्यतिरिक्त कपाटात दुसरे काही दिसत नव्हते. थोड्या घड्या उचलून वर केल्यावर काहीतरी जियाच्या हाती लागले आणि डोळे चमकले. अरे, हा फ्रॉक किती सुंदर आहे. आर्या कधीच का घालत नाही? नवीनच वाटत आहे. हा आवडला मला. पण आर्याला चालेल का मी घातलेला? म्हणजे तिचा न्यू फ्रॉक आहे. हा घालू? हा बसेल? थोडेसे अनिश्चिततेतच एकवार आर्या आणि मेघाकडे पाहिले. घाल घाल, तूच घाल. आजीने लास्ट बर्थडेला शिवून घेतला आहे. मला फ्रॉक्स नाही आवडत. मी लपवून ठेवलेला. आर्याला अति आनंद. फ्रॉक घालण्यासाठी मैत्रीण सापडली. आर्या, अगं किती छान आहे. मी घालते. आंटी, घालू ना? मेघाने हसतच होकार दिला. हलक्या पिवळसर पृष्ठभागावर रंगीबेरंगी फुलांची बरसात असावी असा साधासाच सॉफ्ट कॉटनचा फ्रॉक, छान फ्रीलचा. जियाने आनंदात घातला आणि बाहेर जाऊन आजी समोर गोल गिरकी घेतली. गुणाची ग माझी राणोती. चला, तू तरी घातलास. आर्या नाहीच ऐकत. तुला छान दिसत आहे. ठेव आता तुझ्याकडेच. आजीकडून भेट. आजी आजोबांची पापी मिळवून ती आत आर्याकडे पळाली. राजीवने घरात पाऊल ठेवता क्षणी त्याच्यावर प्रश्नांची बरसात. आर्या कशी आहे? जास्त लागलं का? फ्रॅक्चर नाही हे कळवलंस, पण खूप सूज आहे का? डॉक्टर अनिल काय म्हणाले? किती दिवसात बरी होईल? उद्या आपल्याकडे येणार होती आर्या, जियाने सांगितलेले. मग आता कसे करायचे? एकीकडून डॅड आणि एकीकडून मॉम. प्रश्न आणि प्रश्न. राजीव डायनिंगवर बसून एक एक उत्तर देत होता. आम्ही भेटून येऊ का? रिमाजींचा हळूच विचारलेला प्रश्न. नो नो, शी इज फाईन. आता कुणीही तिथे जाणार नाही. आर्या मेडिसिन घेऊन झोपेल. जिया आहे तिला सोबत. धास्तावलेल्या आवाजातच त्याचं उत्तर. आई बाबा आणि राधाताई आमच्याकडे बघून हळूच हसत होते. मॉम डॅड तिथे पोहोचले तर? नो वे. सगळे मिळून मेघाला प्रश्न विचारून त्रास देतील. अँड मॉम तर गोल गोल फिरवून बरोबर मनातलं काढून घेत असते. त्या दिवशी चष्म्याला पण असंच म्हणाली. राजीव, चष्मा घालून थोडा वेगळाच दिसत आहेस. बिट ओल्ड. आणि मी पटकन बोलून गेलो. मेघा तर म्हणाली काही ओल्ड दिसत नाही. अँड माझ्या बोलण्यावर शी वॉज लाफिंग. आणि मी डोक्याला हात लावूनच निघून गेलो तिथून. पेरेंट्स डेंजरस आहेत. गुगली क्वेश्चन्स अँड आम्ही डायरेक्ट क्लीन बोल्ड. जियाही तिकडेच थांबली. हे ऐकून आनंदजी आणि रीमाजीही खुश झालेच. अच्छा आहे, मेघाच्या आईबाबांसोबत जियाचीही मैत्री होईल. तेही आजी आजोबा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आनंदजी रीमाजींकडे समाधानाने पाहत होते. राजीव, एटलीस्ट मेघा को एक फोन तो कर लूं प्लीज.
ऐसे अच्छा नहीं लगता। आर्या को चोट आई है और हम पूछे भी ना। रीमाजी समजावणीच्या स्वरात विचारत होता. दोघांकडे पाहत राजीवने डोळे बारीक करत किंचित विचार केला आणि एक उसासा टाकत, ओके कॉल कीजिए बट. त्या बट वर आवाजातील जरबेचा जोर होताच मेघाला आर्या व्यतिरिक्त अजून काही विचारायचे नाही हे सुचवणारा. हाँ बाबा, सिर्फ आर्या के बारे में ही बात करूंगी, ठीक है. त्याने डोळ्यांनीच दिलेला होकार थोडंसं साशंक मनानेच अनस्टडीमध्ये निघून गेला. 1 वाजत आलेला आणि व्हीपी मूर्तींसोबत सुप्रीम ग्रुपचा कंपनी ऑडिटचा प्रोग्रेस डिस्कस करण्याची मीटिंग सुरू होणारच होती. सकाळपासूनच्या धावपळीत ड्रेसचा अवतारच झालेला. घाम, माती आणि तो हॉस्पिटलचा ठराविक असा वास. मेघाही घरातला ड्रेस चढवून पुन्हा एकदा वेणी बांधतच होती आणि मनात जिया आर्या. जिया आहे आर्याजवळ, बरं आहे. नाहीतर आर्याला एका ठिकाणी बसवणं म्हणजे कर्म कठीण. संध्याकाळपर्यंत तरी सूज ओसरावी. तशी खूपच टफ आहे आर्या. एवढं पाय मुरगाळला आहे तरी डॉक्टर्स चेक करताना फारसं रडली नाही. जे काही रडू होतं ते राजीवजींसाठी. आता ते निघतानाही हळवी झाली. आर्याच्या मनात राजीवजींबद्दल प्रेम आणि जिव्हाळा वाढत आहे. हक्काने सांगितलं तिने, संध्याकाळी घरी या. आयु बेटा, अंकल नक्की येतील. त्यांनाही तुला भेटल्याशिवाय चैन पडायचं नाही. आणि त्याचा मेसेज आलाच, होप आर्या इज ओके. जेवली का? पेनकिलर्स आठवणीने द्या. अधूनमधून चेक करा. कधी कधी फीवर येऊ शकतो. आर्याला नीट आराम करू दे. जियाला अभ्यास करायला द्या, नाहीतर पुस्तक वाचू दे. ती गप्पा मारत बसली तर आर्या झोपणार नाही. आर्या नीड्स रेस्ट. भला मोठा मेसेज. तिने कपाळावर हातच मारला. सर्व ठीक आहे रिप्लाय करूनच टाकला. अहो राजीव, तिथे बसूनही इथलं सगळं मॅनेज करायचं आहे का? किती ते सारखं काळजी करणं. आम्ही आहोत इथे आर्यासाठी. आर्या, तुझे आणि अंकलचे पण नक्कीच ऋणानुबंध आहेत. मी तर पूरबलाही कधी तुझी एवढी काळजी करताना पाहिलं नाही. हा म्हणजे तो खेळतो, गप्पा करतो, तुला फिरायला नेतो. पण राजीवजींची तुझ्यातली भावनिक गुंतवणूक निराळीच भासते. रक्ताच्या नात्यातही कधी कधी हे एवढं प्रेम पाहायला मिळत नाही जेवढं राजीव तुझ्यावर करतात. आहेतच ते अजब गजब. आमचे मेहराजी. इश्श मेघा, आमचे काय? आमचे नाही, आर्याचे राजीव अंकल. मी चुकून मघाशी अहो म्हणाले त्यांना, तर नजरेत कोण चमक होती. किती तो चेहऱ्यावर आनंद. ते भुवया उंचावत, ओठांचा कोपरा दुमडत हसणं. पण मी असं कसं बोलले? काय म्हणतील ते? शीबाई, यांच्याशी बोलताना उगाच हक्क दाखवते मी, कळत न कळत. राजीव, हे अहो म्हणजे ते अहो नाही बरं का. हे आपलं सहजच अहो म्हणजे असंच. पण कानाला गोड वाटतं ना. अहो. अहो ही हाक माझ्या ओठात कधी नव्हतीच. समीरला नेहमीच नावाने हाक मारली. नकळतच कपाट उघडलं. ड्रॉवरमध्ये ठेवलेली फोटो फ्रेम बाहेर काढली. त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. समीर, आपल्या आर्याला लागलं रे. खेळताना पडली. आज तू असतास तर जे काही तू केलं असतंस ना, तेच अगदी तसंच जबाबदारीने आणि प्रेमाने डॅडची कर्तव्य पूर्ण करणारी एक व्यक्ती अवतरली आहे आर्याच्या आयुष्यात. आमची काळजी घेणारी, आपलं माणूस राजीव. समीर, मी माझ्या आणि राजीवजींच्या नात्याचा फारसा विचार नाही केलेला, पण जो बंध आर्या आणि राजीवजींमध्ये निर्माण होत आहे तो खूप सुंदर आहे. वर्षांपूर्वी गमावलेलं प्रेम आज तिला नव्याने गवसतंय. मला आणि आर्याला त्यांची सवय होत आहे रे. राजीवजी आणि जिया आमच्या आयुष्यात असणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. ही अशी सोबतीची सवय होणं चुकीचं आहे का रे? नाही ना. असं कोणी अचानक आयुष्यात अवतरेल हा विचारही कधी केला नाही, पण घडलंय हे मी मान्य करते. समीर, सांग ना रे, राजीव आणि जिया राहतील ना आमच्या आयुष्यात असेच सदैव? आता कोणालाही गमवायचं नाही मला.
समीर आता जर कोलमडले ना तर परत नाही उभी राहू शकणार. डोळे पाणावले, घशात आवंढा दाटून आलाच. समीरची आठवण की राजीवला गमावण्याची भीती. फोन वाजला. फ्रेम पुन्हा आत ठेवून कपाट बंद केलं. अनोळखी नंबर होता. कोण असेल? सुप्रीम मधील कोणी असेल का? डोळे पुसतच फोन उचलला. हॅलो म्हणता क्षणी समोरून स्त्रीचा आवाज. हॅलो मेघा बेटा, कैसे हो? बेटा रो रही थी क्या? आवाज ऐसी क्यों है? प्रेमळ अन गोड स्वर. जी नहीं, मैं ठीक हूं, पर आप कौन? मैंने पहचाना नहीं. खोल श्वास घेत अजूनही हुंदका सावरतच होती. कोण आहेत या मॅम? कसं काय ओळखलं मला? ओ सॉरी बेटा, मी रीमा मेहरा, राजीवची मॉम, जियाची दादी. अन मेघा संभ्रमात. बापरे, राजीवजींच्या मॉमचा मला का कॉल? काय झालं? नमस्ते मम्मीजी, आय मीन रीमा मॅम. नो नमस्ते आंटीजी. तिच्या गोंधळण्यावर पलीकडून छानसा हसण्याचा आवाज आलाच. तिने कपाळावर हात मारला. मेघा काय करत आहेस? सॉरी मॅम, आय एम कन्फ्युज्ड. तिचा केविलवाणा आवाज अन त्या पुन्हा खुदकन हसल्या. ये मैम क्या है? मम्मी जी ही पुकारा करो. अच्छा लगा, आजकल कोई ऐसे पुकारता ही नहीं, सब मम्मा या मॉम ही कहते हैं. तुम्हारी मम्मी जैसी ही हूं ना मैं? आज से मम्मी जी ही पुकारना. जी मम्मी जी. तिचा पुसटसा होकार. द्विधा मनस्थिति. कैसी है हमारी आर्या? बहुत ज्यादा चोट आई है ना? बेटा तुम रोना मत, सब ठीक हो जाएगा. हमारी आर्या असं ऐकून पाणी जरा जास्तच भरलं डोळ्यात अन आनंद मनात. मम्मी जी, आर्या इज बेटर नाउ. जिया है उसके साथ. आप कैसे हो? एंड सर, आई मीन जिया के दादाजी. ये अच्छा है, मुझे मम्मी जी और उनको सर. ये नाइंसाफी है मेघा बेटा. अन छान मोठ्याने हसल्या. मग मी काय म्हणू त्यांना? किंचितसे गोंधळूनच विचारले. डैड कहो या डैडी जी या फिर पापा जी. मैं मम्मी जी और वो पापा जी, ठीक है ना? जी, जैसा आप कहे. पापा जी कहूंगी. तिचं पुन्हा भीतभीतच उत्तर. बढिया है. आवाजात आनंद ओसंडून वाहत होताच. मग पुढची 15 मिनिटे झालेल्या मनमोकळ्या गप्पा. त्यानंतर जियाकडे सोपवलेला फोन. मेघा अजूनही धक्क्यातच होती, पण सुखद धक्का, हवा हवासा. राजीवजींच्या मॉम, किती गोड आवाज आहे. आर्याची विचारपूस करायला फोन. मम्मीजी आणि पापाजी म्हण असा आग्रह. असं कसं मी त्यांना मम्मीजी आणि पापाजी म्हणू? राजीवना नाही आवडलं तर? पण त्यांनीही तर आईबाबांना माझ्यासारखी हाक मारली. मग आपणही तसेच करायचे का? चालेल त्यांना? त्यात चुकीचं तर काही नाही. बघू, वेळ येईल तेव्हा ठरवू. मम्मीजी छान आहेत. आर्याची एवढी काळजी आणि प्रेमही. काहीही प्रॉब्लेम असेल तर फोन कर म्हणाल्या. मला नाही तर राजीवला नक्की कर. आणि हे सांगताना अवखळ हसू जाणवलं त्यांचं. आणि मी डोळे मिटलेच. मम्मीजींनाही कदाचित आमच्या दोघांबद्दल तेच वाटत आहे का जे आई आणि राधाताईंना? मी करण्याआधी राजीवजींचा फोन येईलच 4दा. लाडक्या आर्याची काळजी त्यांना. हळवे प्रेमळ राजीव. जसे राजीव तशीच जिया. राजीवना घडवणाऱ्या रीमा मा आणि जियाला घडवणारे राजीव. संस्कारांची शिदोरी एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे सोपवली आहे आणि त्या पिढीने ती मनापासून जपली आहे. राजीव, आवडले मला तुमच्या मॉमशी गप्पा करणे. शी इज स्वीट, जस्ट लाईक काय मेघा? इश्श, राजीव आणि स्वीट नाही रे बाबा, तो तर तिखट कांदा आहे रडवणारा. स्वीट लाईक जिया, माझी राणू, माझी गोडुली. आर्याला जेवण भरवून औषध द्यावे या विचाराने किचनमध्ये गेली तर राधाताई जियाकडे आर्याचं ताट वाढून देत होत्या. आंटी, मी भरवते आर्याला, तू हवं तर कर तुझं काम.
जिया मेघासोबतच ताट घेऊन आत गेली. जियाला आर्याचे लाड करायचे होते, पण हट्टी आर्या ऐकेना. बस 2च घास हा जिया, नंतर मी स्वतः जेवणार. माझ्या पायाला लागलंय, हाताला नाही. डोंट फॉरगेट, आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. आर्याचा कणखर आवाज. ओके डिअर, 2 घास तरी खा माझ्याकडून. बेडवरच छोटासा चौरंग मांडून जियाचे आर्याला भरवणे. त्या 2 घासातच समाधान मानणारी जिया. पेन किलर्सची गोळी ही मीच देणार असं म्हणत तिच्यासाठी पाणी घेऊन जाणारी जिया. तिथेच बसून थोडा वेळ तिला पुस्तक वाचून दाखवत होती. अन आश्चर्याने पाहणारी आर्या. जिया पण ना, मी काही बेबी आहे का? आणि ही माझी ताई, ही असंच करते खूपदा. स्कूलमध्ये पण डबा पूर्ण संपव, खेळायला जायची घाई करू नको. आर्या हळू लिही, अक्षर खराब येतोय. बुक्स बॅगमध्ये घाईत ठेवू नको. माझा कोणाशी वाद झाला तर सोडवायला पण जियामध्ये, आणि तीच माझी लॉयर. पण आर्या असं करणारच नाही. ती असं बोलणारच नाही हे समोरच्याला ठणकावून सांगते. हल्ली मस्त कॉन्फिडेंटली बोलते. पूर्वी तर किती घाबरायची कुणाशीही बोलायला. घरी मॉम आणि स्कूलमध्ये जिया, अगदी सेम. असू दे, बट आय लाईक हर. वी आर डिफरंट बट स्टील टुगेदर. अँड आय एम थँकफुल टू जिया. तिच्यामुळेच मला राजीव अंकल भेटले ना, माय बेस्ट बडी. पेनकिलर्सने डोळ्यावर आलेली ग्लानी अन अर्ध्या तासातच आर्या गुडूप. तिला छान पांघरूण घालत जिया हळूच रूमच्या बाहेर. मग स्कूलच्या समर कॅम्पच्या गप्पा करत आजी आजोबा अन आंटी सोबत झालेलं जेवण. साधासाच पोळी भाजी डाळ भात असा बेत, पण आजीने जिया आर्यासाठी पटकन केलेली शेवयाची खीर जेवणाच्या ताटाची लज्जत वाढवून गेली. आर्या तर झोपली. आता काय करावे या विचारात जियाने आजी आजोबांना पकडले. आजी सोबत बसून किचकट गणितं हा म्हणता सोडवून दाखवली. शाब्बासकी कमावली. आजोबांनी तर अजूनच मजा. मेघा आंटीचे लहानपणीचे फोटो अल्बम कपाटातून काढले आणि त्यातील प्रत्येक फोटोसोबत जोडलेले किस्से. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत मिळालेलं बक्षीस असो किंवा गॅदरिंगमध्ये केलेलं कोळी नृत्य, समुद्रावर गोळा केलेल्या शिंपल्यांचा ढिगारा की रत्नागिरीला आजोळी दुसऱ्यांच्या आमराईत चोरून काढलेल्या आंब्यांनंतर मिळालेली शिक्षा. मेघा नको नको म्हणत असताना एक एक गोष्ट रंगवून जियाला सांगणारे आजोबा. आंटी, तू खरंच असं केलेलंस? असं म्हणत आश्चर्याने डोळे मोठे करत हसतच लोटपोट होणारी जिया. एकंदरीतच आर्याच्या घरात सहजच सामावली गेलेली रुळलेली जिया. आजी आजोबा अन राधाताईंनाही सहजच आपलंसं करणारी प्रेमळ अन लाघवी जिया. 2:30-3 वाजता आजी आजोबा गेले झोपायला आणि मग मेघा आणि जिया बसल्या तिच्या बेडरूममध्ये. मेघाने लॅपटॉप सुरू करून थोडे काम संपवावे हा विचार केला. जिया घेऊन बसलेली आर्याचं जुनं ड्रॉइंग बुक रिकामच होतं. आर्याची चित्रकलेची नावड. मग त्या रिकाम्या पानावर इंटरनेटमधील व्हिडिओ बघत मधुबनी पेंटिंगचं डिझाईन काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मोराचा आकार मनासारखा जमेना अन मग आंटीकडे मदतीची मागणी. दोघी गप्पा करत आपापल्या कामात दंग. एक जण तयारी करत होती बोर्ड मीटिंगच्या प्रेझेंटेशनची आणि एक उजळणी करत होती समर कॅम्पमध्ये शिकलेल्या पेंटिंगची. आनंदी, उत्साही, गप्पिष्ट दोघीही. टेक्नोसिस अन सिरीनच्या कामासंदर्भात मेल्स अन रिपोर्ट्सची देवाणघेवाण सुरूच होती. सिद्धार्थ, आदित्य अन चैतन्य बँगलोरहून कामाचे अपडेट देत होते, तर सिरीनची टीम शिवपुरी, ऋषिकेश अँड कपिल बीच, केरला यामधील रिसॉर्ट्सच्या दैनंदिन कामकाजाचा सखोल अभ्यास करत होती. टुरिस्टची संख्या वाढवण्यासाठी उपाय अन त्याची अंमलबजावणी यावर चर्चा. एकीकडे ऑफिशियल मेल्स पाठवत असताना गेल्या 2 तासात राजीवचा 2दा फोन आणि मेसेज झालाच. आर्याची चौकशी अन त्याच्या सूचनेवरून दरवेळी जियाने हळूच जाऊन आर्याला ताप आला नाही ना हे पाहणे. ड्रॉइंगमध्ये स्केचपेन्सने रंग भरत जिया मेघाला डॅडच्या गमती जमती सांगत होती. मिल्कशेक कसा केला अन मिक्सरचं मेन स्विच बंद हे ऐकून मेघाही पोट धरून हसायला लागली. इतकं की दोघींच्याही डोळ्यातून पाणी. राजीव, किती ती धडपड, तेही कुकिंग शिकण्याची. मी सहजच म्हणालेले, कुकिंग इज लाईफ स्किल.
तुम्ही इतकं मनावर घ्याल असं वाटलं नव्हतं. पण तुम्ही तर राजीव ना, एकदा ठरवले की ठरवले. काम तडीच नेईपर्यंत शांत बसणे नाहीच. हो, पण खाद्यपदार्थांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी बनवायलाही शिकायलाच हवं, नाही का? काल माझा डब्बा खाल्ला आणि म्हणे डब्यात भरली वांगी आणा. नुसतं छान छान खाऊ घाला मेहराजींना, मग स्वारी खुश. इकडची स्वारी आज रात्री जेवायला येणार आहेत. इश्श, मेघा, पुन्हा तेच, इकडची स्वारी काय? राजीव, घरी जेवायला जरा ऑकवर्ड आहे का? नाही, त्यात काय, त्या दिवशी कांदे पोहे झाले, आता जेवण. पण आज काय बनवायचे? खास खास बनवायचेच असते का? हो, आज पहिल्यांदाच जेवायला येत आहेत ना, काहीतरी खास बेत हवाच ना. राजीवना नक्की काय आवडते? तसे तर खादाडखाऊ आहेत, आर्यासारखे, सगळेच आवडते त्यांना. जियाला विचारू का? नाही, नको, ते बरे दिसणार नाही. आणि आईला जर सांगितले काही स्पेशल बनवत आहे तर पुन्हा मला चिडवेल. दुपारच्या जेवणानंतर किचन आवरत होते तेव्हाही राधाताई आणि आई दोघी हळू आवाजात मला छळत होत्या. आई राधाताईंना विचारते कशी, राधा, तुझ्या भाऊजींसाठी काय खास बेत करूया? आणि ताई अजून हुशार, म्हणाल्या, काय बी बनवा आई, आता भाऊजींचं लक्ष कुठं असणार ताटाकडं, त्यांना तर ताईसणी बघण्यातून फुरसतच मिळत नाही. आणि टाळ्या देऊन हसत होत्या. दोघींनी माझ्या नाकी 9 आणले, भाऊजी भाऊजी करून. पण तरी जेवण तर बनवायलाच हवं ना. मीच राजीवना आग्रह करून आले आहे. काय करू? किती कन्फ्युजन. पुरणपोळी? राजीव, तुम्हाला जियाच्या मेघा आंटीच्या हातची पुरणपोळी खायला आवडेल का? कॉफीचा घोट घेत तो सुप्रीम ग्रुपच्या काही महत्वाच्या सबसिडियरीजचे ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट्स पाहत होता. आणि तेवढ्यात मेघाचा मेल आलेला दिसला. सिरीनच्या टीमला लिहिलेला, पण तोही मार्क होताच सीसी मध्ये. मेघा ही ऑफिसचं काम करत आहेत, जिया चित्र काढत आहे म्हणाली. आर्या झोपली. जिया पण, मी म्हणालो होतो आर्या झोपेल, तू काय करणार? मेघा आंटी सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची हौस. हां, तसे मला संधी मिळाली असती तर मलाही आवडेलच. मेघासोबत कितीही टाइम स्पेंड केला तरी कमीच वाटतो. 4:30 वाजलेत, अजून 3.5 तास. मेघा, हम आ रहे हैं आपके घर खाने पे, अच्छे से खातिरदारी कीजिएगा. आज मेघा जेवण बनवतील का? तसे मेघाच्या हातचे बरेच पदार्थ टेस्ट केले आहेत. शी हॅज एक्स्ट्रा ऑर्डिनरी कलिनरी स्किल्स. आय थिंक त्यांनी पदार्थाला फक्त हात लावला तरी तो स्वादिष्ट होऊन जात असेल. हाताची चव मी वाचला आहे कुठेतरी. मेघा, आज माझ्यासाठी काय खास बनवणार? वैसे तो हम आपके हाथ के धपाटे खाने के लिए भी तैयार है. तुम्ही काहीही बनवा, ते बढियाच असेल. आय एम वेटिंग ईगरली. कधी 8 वाजणार? उसासा टाकतच पुन्हा फायनान्शियल स्टेटमेंट्स स्टडी करायला घेतले. मेघा 5 वाजता आर्याच्या रूममध्ये डोकावली. गाढ झोपलेली. पेन किलर्सचा असर होताच. बापरे, माझं पिल्लू दुपारी कधीच झोपत नाही, नुसती नाचत असते. तिला शक्य झालं तर दुपारीही खाली पळेल. ऊन आहे असं सांगून बांधून ठेवावं लागतं, नाहीतर इशूकडे जाऊन बसते. आज स्वप्नाही डोंबिवलीला गेली आहे, नातेवाईकांकडे. लग्न आहे म्हणाली. जिया कंटाळली असेल एकटी, पण शांत आहे खूपच. आपलं आपलं काम करत बसते. आता काय, आजोबांसोबत कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे. मी पण जाणार असा हट्ट. लाडके आजोबा गेले घेऊन फिरवायला. चहा बनवण्याच्या निमित्ताने किचनमध्ये डोकावली तर राधाताई गूळ बारीक करत होत्या आणि आई भिजवलेली चणा डाळ कुकरमध्ये ठेवत होती. आई, हे काय? कुणासाठी? काय बनवत आहात? माठातून पाण्याचा ग्लास भरून तोंडाला लावला. पुरणपोळी, गोड खाऊ राजीवसाठी, त्याला आवडते. आईची दणदणीत घोषणा. अन मेघाला पाणी पिताना ठसका लागलाच. तुला कुणी सांगितलं? ग्लास ठेवत चहाचं भांड ट्रॉलीतून काढलं. जियाने, मी दुपारीच विचारून घेतलं. आम्ही सगळी तयारी करत आहोत, पोळ्या तू कर. कुकर बंद करत मेघाच्या पाठीवर थोपटलंच. जा, मी नाही करणार, तुम्हीच करा. किती ते कौतुक. बहादूर, मी चहा ठेवते आहे.
खोटी खोटी चिडचिड सुरूच होती. अव ताई, भाऊजींना तुमच्याच हातच्या ग्वाड लागणार, बनवा की तुम्हीच. राधाताई, काय हे सारखं भाऊजी भाऊजी, जा चहाही तुम्हीच करा. मेघा रागातच तिथून निघाली. दारावरची बेल थबकलीच पावलं. राजीव नाही ना आले? हल्ली बिफोर टाइम येण्याची सवय जडली आहे त्यांना. जेव्हा मला भेटायचे असते तेव्हा तर जास्तच लवकर. इश्श देवा, मी का असे विचार करत आहे? पण त्यांचं वागणंच तसं झालं आहे ना. मी तरी काय करू? आणि मी घरातल्या ड्रेसवरच आहे. साडी नेसायची होती मला. का आले हे लवकर? जा बाई, असं का करतात? जरा तरी वेळ द्यायचा ना आवरायला. लवकर यायचं होतं तर फोन करायचा. हळूच दार किलकिले करून पाहिले आणि बाबा जिया भाजी घेऊन परतलेले. हुश्य केले दोघांना पाहून. आजी, हे बघ मिळाली अळूची पानं. मला बघायची हा अळूवडी कशी करते ते. आजीकडे पिशवी देत जियाचा गोड हट्ट. हो राणी, दाखवते. अजून पुष्कळ वर्ष आहेत स्वयंपाक शिकायला, तरी तुझी हौस मोठीच. तिच्या डोक्यावरून हात फिरवत पिशवी आत ठेवली. आंटी, तू पुरणपोळी बनवणार ना? आर्याने मला खूपदा सांगितलं आहे. खूप खूप पुरणवाली पोळी, अगदी गोड गोड. मेघाला मिठी मारतच विचारले. मेघा फक्त हसली. आंटी, प्लीज बनव ग. डॅडची फेवरेट आहे, बट घरी कोणाला येत नाही. बनवशील ना? अगदी बिचारा चेहरा करत हट्ट. आणि यावेळी मेघाने मिठी मारतच होकार दिला. जीवडी माझी, डॅडच्या आवडीनिवडीची इतकी काळजी. तुझ्यासारखी लेक आहे. राजीव, लकी आहात तुम्ही. मेघाच्या होकारावर तोंड दाबून हसणाऱ्या आई आणि राधाताई. मेघाने पुन्हा एक रागीट कटाक्ष टाकलाच. रागावण्याचं नाटक उगाच थयथयाट करूनही पुढच्या तासाभरात मेघाची 8-10 वेळा किचनमध्ये फेरी झालीच. आणि त्यासोबत राधाताईंना सूचनाही. एवढाच गुळ घ्या, डाळ शिजली का हे नीट तपासून पहा. उभ्या उभ्या पीठही मळून दिलेच. जायफळ वेलचीचे प्रमाणही स्वतःच ठरवले. आणि सगळं करूनही मला अजिबात इंटरेस्ट नाही हे भाव चेहऱ्यावर. मी आपली तुम्हाला मदत करते आहे. आई अन राधाताई गपचूप कुजबुजत तिला चिडवण्याचं काम इमाने इतबारे करत होत्या. कधी ती खोटच चिडत होती, कधी हसत होती, तर कधी लाजत होती, पण किचनमध्येच होती. त्याच्यासाठी सुग्रास जेवणाचा बेत ठरवत तिची एक नजर घड्याळात तास अन मिनिटांचा हिशोब मांडत होती. त्याची वाट पाहत आतुरतेने. 6च्या दरम्यान इंटरकॉम वाजायला लागले आणि आर्याच्या मित्रमैत्रिणींचे फोन. खाली खेळायला येण्याची आमंत्रणे. आर्याला पायाला लागले आहे हे सर्वांना सांगताना आजोबांची पुरेवाट. जिया बेटा, तुला जायचं का खाली? आजोबा नेतील तुला. आजीने संध्याकाळचा खाऊ म्हणून लाडू तिच्या हातात देत पाठीवरून मायेने हात फिरवला. नाही ग आजी, आर्या नाही तर काय मजा. मी स्पोर्ट्स खेळते ते आर्यामुळे. आम्ही घरातच काहीतरी खेळू. बरं, आजोबांना घ्या सोबतीला. आजोबा, तुम्हाला बिझनेस बोर्ड गेम येतो का? नितीन रावांनी लगेच होकारार्थी उत्तर दिले. मग तोच खेळूया. दोघेही आर्या उठण्याची वाट पाहू लागले. आर्या आराम करून उठल्यावर, मम्मा, सूज कमी झाली बघ, कौतुकाने पाय दाखवत होती. अन खरंच पाय सकाळपेक्षा बरा वाटत आहे हे पाहून मम्माने नारायणाला नमस्कार केलाच. थोडे फ्रेश होऊन पुन्हा थोडे ऑइंटमेंटचा मसाज. रूम मध्ये बसून कंटाळलेली आर्या फूट रेस्ट घालून चालत आलीच बाहेर. डायनिंगवरच बिझनेसचा अड्डा जमला. आर्या, जिया आणि आजोबांचा धमाकेदार बिझनेस गेम सुरू झाला. कुणी कुठले शहर विकत घेतले, कुणी कुठे घर बांधावे, कुणाला जास्त रेंट, कोण जेलमध्ये, त्यावरून तिघांची थट्टा मस्करी. अन कधी हे कार्ड मला हवे, तू घेऊ नको म्हणून लाडीगोडी. आजोबांनी नजर चुकवून केलेली छोटीशी लबाडीची मजा आणि ती बरोबर पकडणारी जिया. आजो, नो चीटिंग असं म्हणत ओरडलेल्या दोघी. त्यातच आलेला राजीवचा फोन. त्याच्याशी आर्या बोलत असताना या दंगामस्तीचा आवाजही त्याच्यापर्यंत पोहोचलाच. सूज कमी झाली हे अंकलना सांगताना कोण आनंद झालेला. मम्मा, घे फोन, अंकल येत आहेत 8 वाजता, त्यांना बोलायचंय. आर्याने ओरडतच फोन डायनिंगवर ठेवला. अन पुरण चाखून बघता बघता ती थांबलीच.
आई अन राधाताईंची नेत्रपल्लवी. विचारून घ्या भाऊजींना, अजून काही स्पेशल हवंय का? राधाताईंनी कुजबुजत छळून घेतलंच अन फोन उचलतच ती आत पळाली. बोला. किंचित तटस्थ आवाज ऐकून तो किंचित गोंधळला. व्हॉट हॅपन्ड? प्लॅनमध्ये काही चेंज आहे का? त्याने हळूच अंदाज घेतला. कोणता प्लॅन? तिने खुदकन येणारे हसू अडवले. डिनर प्लॅन 8 वाजता. तिकडे त्याला टेन्शन येऊ लागलेलं. नाही, नो चेंज. का? तिचं तेवढंच शांत उत्तर. सो आज काय स्पेशल? त्याचा सहजच प्रश्न. काहीच नाही. काय स्पेशल आहे आज? मी ऑफिसचं काम करत आहे. डोळे गच्च मिटत, श्वास रोखतच ओठ दाबून ठेवलेले. ओ, ते मला वाटलं की. आवाजात निराशा डोकावत होतीच. काय वाटलं तुम्हाला? आता तिचाही मिश्किल स्वर लागलाच. नाही, आय मीन मी येतो आहे तर. तर काय? मेघा, मुद्दाम करत आहात का? तुम्हाला समजत नाहीये मला काय म्हणायचंय? लिव्ह इट. मी येतो मग 8 वाजता. आता चिडलेलाच. हो, या ना. जियारिया वाट पाहत आहेत. त्याने काहीच न बोलता फोन कट केला. राजीव, शहाणे कुठचे. माझ्याकडून मेनू जाणून घेण्याचा प्रयत्न चांगला होता. कशी मस्करी केली एका माणसाची. चिडका कांदा. तुम्हाला चिडवायला खूप मज्जा येते. फोनपेक्षाही समोर तर अजूनच. चिडकू गोडखाऊ मेहराजी, या लवकर. तुमची स्पेशल पुरणपोळी वाट बघत आहे. रागात कट केलेल्या फोनला पाहतच त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. पण मन पुन्हा तेच संभाषण आठवत होते. मेघा जेवण बनवणार नाहीत का? मी जास्त अपेक्षा केली का? राईट, त्यांनाही ऑफिसचं काम असणारच. आय शुड नॉट बिहेव लाईक टिपिकल मॅन. नेहमी मेघानेच जेवण बनवावे असं काही नाही ना. पण तरी आय जस्ट विश एखादा पदार्थ तरी, समथिंग स्पेशल जस्ट फॉर मी. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.